नमस्कार. जसं मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की नवीन एका छान आर्टिस्टच्या बरोबर आपण परत भेटणार आहोत. तर त्यामुळे आता तुम्हाला कळलंच आहे की मी आजचा पाहुणे कलावंत कोण आहेत ते. तर आपण आज डॉक्टर हिमांशू गिंडे यांना असं म्हणत नाही मी, याला आज आपण इकडे इन्व्हाइट केलेलं आहे. सो नमस्कार हिमांशू, तू आलायस आणि इतकी सुंदर तुझी आज सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे आज आमच्या स्टुडिओत तू बघितलंयस माहोल कसा मस्त झाला आहे. तर इतकी सुंदर यांनी सुरुवात केली. तर मला एका गोष्टीचं खूप कौतुक नेहमी वाटायचं की हिमांशू हा उत्तम डेंटिस्ट आहे, अत्यंत हसरा कलावंत म्हणून आपण त्याला, मला असं वाटतं यूट्यूबच्या किंवा रीलच्या ह्याच्यातही आम्ही तुला बरेचदा बघत असतो. तर तुझा जो हा प्रवास आहे, म्हणजे तू इकडे मेडिकल पण तेवढंच छान केलं आहेस आणि म्युझिक, हे तू कसं काय घडवून आणू शकतो, हा माझा एक सरळ साधा प्रश्न आहे. सगळ्यात आधी तुझे खूप आभार, म्हणजे कारण या शृंखलेमध्ये, या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये इतके दिग्गज कलाकार येऊन त्यांची मुलाखत लोकांना अनुभवायचा जो अनुभव मिळाला आहे, आणि त्याच्यावरती आनंदाची पर्वणी म्हणजे माझे स्वतः गुरुजी, त्यांचाही इथे सहभाग होता. त्यामुळे त्याच शृंखलेमध्ये मला इथे तू सहभागी करून घेतलंस, त्याबद्दल तुझे खूप आभार. प्रश्नाकडे यायचं झालं तर ॲक्च्युली हा जो डेंटल आणि म्युझिकचा हा जो काही माझा प्रवास आहे, हे दोन्ही वेगवेगळे ट्रॅकवर जाणारे प्रवास आहेत तसं म्हटलं तर. त्यामुळे म्युझिक हे आधीपासून आयुष्यात होतं. त्यामुळे इनफॅक्ट डेंटिस्ट्री हे निवडताना सुद्धा माझा कल असा होता की म्युझिकमध्ये कुठे अडथळा येता कामा नये, किंवा मी आधीपासून तसं ठरलं होतं की डेंटल फील्डमध्ये जास्त आपण म्हणतो ना की इमर्जन्सी हा प्रकार तितकासा नाहीये. म्हणजे नक्कीच आता त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन काही केलं तर त्याच्यामध्ये तो इमर्जन्सी फील्ड येतं, पण मी फक्त त्या एका पॉईंटसाठी आणि बाकी माझा कल तिथे असल्यामुळे ते फील्ड सिलेक्ट केलं. त्यामुळे डॉक्टर हा मी नंतर झालो, पण संगीताचा प्रवास हा नक्कीच आधीपासनं. म्हणजे तुझ्या घरी लहानपणापासून संगीत होतं, पण असे माझे आई बाबा असे काही कलाकार नाही आहेत कोणते, पण त्यांनी संगीताचं वातावरण मात्र नक्की दिलं. म्हणजे तुला सांगायला आवडेल मला की ऍक्च्युली आमची सुरुवात अशी झाली ना की एक 4-5 फॅमिलीज समजा, त्या एकत्र येऊन सेकंड 4th सॅटर्डे किंवा असं की जेव्हा लोकांना वेळ आहे, जसं आपण गेट टुगेदर करतो, तर आमचं फक्त हे गेट टुगेदर म्युझिकल गेट टुगेदर व्हायचं. म्हणजे माझा जन्म डोंबिवलीचा, आणि तिथे ह्या 4-5 फॅमिलीज एकत्र येऊन, म्हणजे आम्ही आज एकाकडे बसलोय, उद्या दुसऱ्याकडे बसलोय, असं सगळं करत असताना हे फक्त म्युझिकल गेट टुगेदर मध्ये बाकीचे कलाकार म्हणजे हौशी कलाकार असे गायचे त्यांचे, आणि आम्ही अगदी चिल्ली पिल्ली सगळी. तर आमच्यासाठी ते एकदम सिरियस स्टेज होतं. म्हणजे किती म्हटलं तरी शेवटी एक आपल्याला एक स्पर्धा करण्याचं ते वय असतं की जरा कुठेतरी पहिला नंबर आला, दुसरा नंबर आला की जरा बरं वाटतं. तिथे नंबर जरी नसला तरी लोकांकडनं मिळणारी कौतुकाची पावती हे आमच्यासाठी एक रसायन होतं की त्याने असं उत्स्फूर्तपणे असं काहीतरी अंगात यायचं की बास आता पुढच्या वेळेला मला अजून चांगलं काहीतरी वाजवायचं आहे, आता एवढा मस्त प्रतिसाद मिळालाय वगैरे असं. आणि अगदी सरळ साधं त्याचं स्वरूप होतं. म्हणजे सतरंजी, त्याच्यावर एक हार्मोनियम आणि तबला असा ठेवलेला असायचा, आणि अगदी आणि काही असं प्रोफेशनल असं काही नाही, अगदी हौशी कलाकार, काही सुरांचा पत्ता नसलेलेही कलाकार गायचे आणि एन्जॉय करायचे मुख्य म्हणजे इतक्या साध्या याचं ते स्टेज होतं आमच्यासाठी. त्याच्यामुळे तिथूनच ते एक म्हणतो ना आपण एक तयारी आहे. तर त्यावेळेला एक ह्याची ऋतुर्वाची कॅसेट, म्हणजे आता तेव्हा कॅसेटचा जमाना होता, आता ते खूपच पुढे पेनड्राईव्ह, आणि आता तर अगदी तुम्हाला इंटरनेटवरच सगळं युट्यूब आहे, स्पॉटिफाय आहे, सगळं आहे. तेव्हा तर असं काही नव्हतं. मला ते आठवतं की कॅसेट मी इतकी ऐकली होती की त्याच्यातनं ती रील बाहेर यायची, पेन्सिलने आत टाकायचं, ती फार मजा असायची. पेन्सिल किंवा पेननी आतमध्ये ती अडकायची, काहीतरी व्हायचं त्याच्यामध्ये असं. म्हणजे इतकी ती कोळून प्यालेली कॅसेट होती. त्यामुळे त्याची सगळी गाणी मी त्याच्यातनं तशी ऐकत बसवायचो, आणि विथ म्युझिक पीसेस वगैरे असं सगळं. आणि तेव्हा तो सगळा हार्मोनियमचा बेस होता. म्हणजे तेव्हा बासरीचा काही, तेव्हा तू बासरी अजिबातच नाही, मला संबंधही नव्हता बासरीचा, किंवा मला पुढे त्यावेळेला असं मला आज नवीनच कळतंय. येस माझं स्वप्नातही नव्हतं की मी पुढे काहीतरी अशी बासरी असं वाद्य हातात घेईन. बरं, अगदी. आणि हार्मोनियम, तेव्हा तुला हार्मोनियम गावंसं नाही वाटलं? पण नाही, ऍक्च्युली असं ना खूप अगदी लहान असताना माझं आकर्षण तबल्याकडे होतं. म्हणजे रिदमिक इन्स्ट्रुमेंट किंवा काय हे बघून बाबांनी तबला आणला घरी. पण नंतर आमच्याच वरती भाटे म्हणून राहायचे, तर ते हार्मोनियम विशारद होते आणि बाबांच्या कंपनीतही होते. त्यामुळे आमचा अतिशय असा घरोबा होता की आमचं घर उघडच असायचं. त्यामुळे ते येताना अगदी कधी भाजी आणायला खाली गेले, वरती आले, दरवाजा उघडाच आहे, घरी हार्मोनियम असायची, त्यामुळे हार्मोनियम ते वाजवायचे आणि हे ऐकायचो. म्हणजे हेच माझं काय ते पहिलं ओळख अशी हार्मोनियमची असं. आणि ते
ऐकता ऐकता ते असे स्वरांचं सगळं संस्कार असे पडले कानावर आणि हे सगळं ओळखता माझा तो स्पार्क ओळखता तिकडे भोसेकर गुरुजी म्हणून होते बरं. डोंबिवलीला जवळच. तर त्यांच्याकडे वडिलांनी मला असं सुपूर्द केलं की बघा आता त्याचा थोडासा कल आहे तर कसं, तर तेही म्हणाले की नक्कीच आपण चालू करूया शिकवायला वगैरे. आणि त्यांनी शिकवणी अशी घेतलीच नाही मुळात. बरं. म्हणजे तिथेही असं खेळकर वातावरणही होते, पण त्यांनी जे दिलं ते स्वरज्ञान दिलं ना, ते मला वाटतं की एक संगीताचा प्राणच मला तिथून, त्याचं मर्म मला तिथून मिळालं असं म्हणता येईल. त्याच्यामुळे माझं असं व्हायचं की मी साथी करायचो सगळ्या गायकांना, पण तो राग कोणता आहे मला काही त्याचा संबंध नसायचा. माझं सगळं जे काय असेल ते म्हणजे भैरवी असेल भैरव असेल, ह्याला भैरव म्हणतात भैरवी म्हणतात हे माहितीच नव्हतं. अच्छा. मी फक्त आणि कोणत्याही पट्टींमध्ये वाजवू शकायचो, म्हणजे पांढरी 7 असेल पांढरी 3 असेल, असं नाही की फक्त आपलं तुम्ही काळी 4 मध्ये गा कारण मला काळी 4 मध्ये वाजवता येतं असंही नव्हतं. त्यामुळे एकदा स्वरांची ही छान ओळख झाली ना, याचा मला पुढे बासरीमध्येही तो फायदा झाला. क्या बात आहे. त्याच्यामुळे असंच माझं संगीताचं हे म्हणजे म्हणतो ना आपण अनौपचारिक पद्धतीने जसं सुरू झालं. काही त्याच्यात परीक्षा द्यायच्या आहेत किंवा असं परीक्षेचं सर्टिफिकेट वगैरे, मी इथे घाबरायचो परीक्षा द्यायला. त्याच्यामुळे परीक्षांपेक्षा माझ्यासाठी असं खाद्य म्हणजे हेच होतं की कोणत्यातरी गायकाला छान साथ केली की मग तो काहीतरी व्हरायटी ऑन द स्पॉट गातोय, मग ती वाजवली की ते आपल्याला असं खाद्य छान वाटायचं की छान काहीतरी मला रियाज करायला काहीतरी भरपूर खुराक रियाज करायला मस्त मिळतंय काहीतरी, आणि आपसुकच वाजलं जायचं ते. म्हणजे त्याच्यामुळे तो एक आनंद वेगळाच होता नक्कीच. मग तू हार्मोनियम किती वर्ष फॉलो केलीस? मग हार्मोनियम म्हणजे तसं म्हटलं तर माझं लहानपण, म्हणजे मी 3रीला डोंबिवली सोडली, 4थीला मी ठाण्याला आलो. बरं. आणि त्याच्यानंतरही माझे 12वी पर्यंत म्हणजे मी फुल फ्लेज म्हणजे 12वी पर्यंत बासरीची ओळख नव्हती. बरं. म्हणजे 12वी पर्यंत माझं हार्मोनियमच चालू होतं, पण ते सुद्धा असं शिकणं असंच नाही, म्हणजे काहीतरी सोलो हार्मोनियम वादन वगैरे ह्या फंदात नाही, पण अभंग किंवा नाट्यगीतं किंवा अशाला कुठे मैफिलीवाला वगैरे ती माझी स्केल वाढत होती की अजून प्रोफेशनल गायक असतील त्यांना साथी करायला वगैरे मला संधी मिळाली. मग तसं काहीतरी वाजवायचं किंवा तशा संगती करायच्या आणि त्याच्यात मला खूप असा आनंद वगैरे मिळायचा आणि तेच चालू होतं माझं. बरं. मग संगती तेव्हा किती काही आर्टिस्टच्या केल्यास तेव्हा? म्हणजे माझी ठाण्यात आल्यानंतर पहिली ओळख म्हणजे प्रशांत काळुंद्रेकर गायक, जे आता सारेगमपमध्ये पण गायक आहेत ते, वरच्या लेवलला ते गेले होते. तर त्यांचं म्हणजे त्यांचं तेच आहे, अगदी ऑन द स्पॉट देवाणघेवाण असल्यामुळे त्यांची गायची स्टाईल की अभिर गुलाल अभंग जसा 3 मिनिटात संपू शकतो तसा तो 15-20 मिनिटाचाही चालू शकतो. तर त्यांची ती खासियत होती. बरं. की ते तेव्हा आम्ही असं बसायचो किंवा काहीतरी अभंग घेऊन बसायचे, त्याच्यात इतक्या व्हरायटीज आणि काय राग बदलून वगैरे त्याच्यात ते इतकं आवडायचं, म्हणजे तो गिव्ह अँड टेक इतका आवडायचा की मग त्यांच्यासोबत खूप असे अत्रे कट्टाला वगैरे माझा पहिला त्यांच्यासोबतचा प्रोग्राम झाला. त्याच्यानंतर बऱ्याच दिवाळी पहाट, 12वी पर्यंतच हे सगळं चालू होतं. 12वी नंतर सुद्धा म्हणजे 1 वर्ष मी मेडिकल CET साठी गॅप घेतली होती. त्याच्यात अभ्यास करायला हवा होता पण संगीतच जास्त झालं. त्याच्यामुळे त्या सगळ्या प्रवासात म्हणजे खूप शिकायला मिळालं असं वेगवेगळ्या. बासरी कधी करावीशी वाटली आणि त्याला का वाटलं असं की? त्याचा एक खूप छान इन्सिडन्स आहे ऍक्च्युली बासरीचा. म्हणजे मी माझा मित्र असे आम्ही असे भटकत होतो कांबर्द रोडवर, आणि तिथे त्याचा भाऊ बासरी शिकायला होता विवेक सोनार गुरुजींकडे. तर तो नेहमी असा क्लास संपल्यावर वगैरे यायचा आणि मग हा भाऊ त्याला पिकअप करायला जायचा, त्यामुळे आम्ही दोघेही जायचो त्याला पिकअप करायचो. तर एकदा फक्त तो उशिरा, म्हणजे तो आलाच नव्हता बाहेर आणि आम्ही त्याची वाट बघत होतो. तर तो म्हणाला की चल आपण आज जाऊन बघूया, की म्हटलं चालेल का गुरुजींना. म्हणजे तिथपर्यंतही मला असं बासरीचं असं काहीच नव्हतं. मी आत गेल्यानंतर ते वातावरण असं बघितलं की गुरुजी मस्त काहीतरी पांढरी 3 वर वाजवतायत असं बेसमध्ये आणि सिनियर विद्यार्थी ते सगळं फॉलो करतायत. आणि ते वातावरण असं झालं की मला तो सारासार विचार मी सोडून दिला तिथेच, की म्हटलं अरे आपलं मुख्य वाद्य हार्मोनियमचं आहे आणि आपल्याला असं मध्येच कशी बासरी घेणार किंवा काय. पण त्यावेळेला ती इतकी त्या बासरीने बुरळ घातली त्या स्वरांनी, असं म्हणजे मला त्यावेळेला मी असं कोणताही लॉजिकल विचार केला नाही. घरी गेलो आणि मी असं विचारलं पण नाही, मी सांगितलं की नाही मला बासरी शिकायची आहे. तर घरच्यांकडनं पण असं इतकं पॉझिटिव्ह आलं की शिकायचे ना, ठीक आहे चालू कर तू, काही प्रॉब्लेम नाही असं. आणि मग त्या निमित्ताने त्याच्याकडे जायला लागलो मी, त्या घरी जायला लागलो त्याच्या, की त्याच्या घरी बासरी मिळतील आपण बघूया तरी जमताय का आपल्याला. तर मी ते फुंकून वगैरे प्रयत्न करायला लागलो पण ते जमत नव्हतं काही. तर थोडं थोडं जमायला लागल्यानंतर ह्या स्वरज्ञानाचा जे मी आधी म्हटलं त्याचा तो फरक पडायला लागला आणि मला गाणी वगैरे थोडी वाजवता मोडक्या तोडक्याच्या मध्ये, म्हणजे हिसिंग वगैरे खूप येते कारण टेक्निक ब्लोईंगचं नव्हतं. आणि त्याच्यानंतर जसं म्हणतो ना आपण गुरु मिळणं फार म्हणजे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्याशिवाय म्हणजे असंही बऱ्याच जणांचं झालेलं आहे की गुरु चांगला न मिळाल्यामुळे त्यांच्यातलं पोटेन्शियल सगळं दबलं गेलं आणि ते आर्टिस्ट लिटरली म्हणजे खूप वेगळ्या लेवलला गेले असते, ते त्या लेवलला नाही गेले बिकॉज ऑफ गुरु. तर माझंही तसंच झालं की गुरु इतका असा मिळाला की त्यांनी असं नाही की तुला बासरी वाजव, त्यांनी ऍक्च्युली
पहिल्याच भेटीमध्ये सांगितलं तुला वाजवता येतं तर वाजव, ही आडवी बासरी घे आणि वाजव. तर काय वाजव म्हटलं, तुला जे पाहिजे ते वाजव. तर एखादं गाणं वगैरे त्यावेळेला गायला मला आठवत नाहीये, पण गाणं वाजवल्यानंतर ते म्हणाले की बघ तुला टेक्निकपासूनच मी आपण पुढे जाऊया, त्यामुळे असं बेसिकपासून काय मी तुला शिकवत नाहीये, तू डायरेक्ट आजपासून सिनियरच्या बॅचमध्येच आपण चालू करतोय. क्या बात आहे. असं म्हणजे त्यांनी ते ओळखलं की उगाच आपलं चालू आहे परत सारेगम पधनिसा, परत अलंकार, कारण स्वरांची ओळख तुला ओळख छान हार्मोनियम मधनं होतीच. होती, बासरी वाद्यांमध्ये फक्त मला ते वाजवायचं होतं. तिथून त्या माध्यमातून तुला ते काढायचं होतं. त्यामुळे सरांनी तर माझ्या पुढे असं पुस्तक उघडं की आता तू पाहिजे ते वाजव त्याच्यामध्ये, किंवा कसंही, म्हणजे इथून तुला काय असं बंधन नाहीये की तुला फक्त तुझा फॉर्मॅट मिळालाय, बासरी मिळाली. आणि मग सरांना असं खूप ऑब्झर्व करत आणि या सगळ्या गोष्टींनी एक्सप्लोअर झाली बासरी, असं मला म्हणता येईल, आणि होतेच आहे अजूनही. क्या बात. त्याच्यामुळे आता किती वर्ष झाली तुला बासरी? 2005 ना, म्हणजे नाही म्हटलं तरी एक 17-18 वर्ष तरी. पण मग आता हार्मोनियम मागे पडली असं नाही म्हणता, कारण मी त्याचा रियाज चालू असतो थोडाफार घरी, आणि काही प्रोग्रामला म्हणजे मी वाजवतो. आता दिवाळी पाडचे काही एक सलग प्रोग्राम असतात त्याच्यात मी दोन्ही वाजवतो. बरं. म्हणजे हार्मोनियम आणि बासरी घेऊन, म्हणजे बासरीची गाणी असेल तर त्यावेळेला बासरी घेतो, हार्मोनियमची. म्हणजे तुला बोलवणं हे जास्त सोयीचं आहे की जिकडे हार्मोनियम आणि जिकडे बासरी हे दोन्ही साठी एकच आर्टिस्ट आपल्याला बुक करता येतो. माझं कसं होतं ना स्टेजवर की बासरीची गाणी नसतील तर रिकामं बसणं म्हणजे मला जमत नाही ते. त्यावेळेला म्हणजे अभंग चालू आहेत आणि समजा हार्मोनियम चा बेस असताना बासरी तिकडे, म्हणजे ऍक्च्युली बासरी सगळीकडे चालते, पण ती खूप अतिरेक पण त्याचा नको ना त्या इन्स्ट्रुमेंटचा. त्याच्यामुळे मग त्यावेळेला त्या हार्मोनियम असल्यामुळे तर मग कम्फर्ट लेवल पण माझं छान असतो त्या हार्मोनियम सोबत. त्याच्यामुळे मला उलट मजा येते, ती पण देवाणघेवाण, आणि बासरीची गाणी, वेस्टर्न गाणी असतील, म्हणजे जॉनर पण तेवढे कव्हर होतात आणि मजा येते त्याच्यामुळे. पण मग इकडे संगीताचं असं प्रॉपर असं काय, म्हणजे ज्याला आपण परीक्षा वगैरे असं शिक्षण? परीक्षा वगैरे ऍक्च्युली मी 9वी पर्यंतच दिल्या, जे काय 4 परीक्षा दिल्या. त्याच्यानंतर काही परीक्षेकडे, म्हणजे 10वी हे प्रत्येकाचंच होतं माझ्या मते. 10वीचे क्लासेस वगैरे चालू होतात, मग तिथे ते अर्धवट राहतं, मग चालू करूया तेवढ्यात मग 11वी, अर्धी 11वी झाली की 12वीचे, 10वी-12वी महत्वाची वर्ष. त्याच्यामुळे परीक्षा देणं जरी राहिलं तरी असं मी परत चालू करतो. नाही, पण ऍक्च्युली खरं त्याची गरज नाहीये, कारण तू ज्या गुरूंच्याकडे सध्या जातोयस किंवा आधी पण हार्मोनियमचं पण जे शिक्षण घेतलंयस ते तुला इतकं छान मिळालंय. शेवटी काय आहे, रागदारी तुला, त्याचे नियम, त्या सगळ्या शिस्ती तुला माहिती असल्या पाहिजेत, आणि त्याची काळजी या दोन्ही उत्तम गुरूंनी घेतलेलीच आहे. आणि किंवा तू तुझ्या रियाजातनं पण त्या गोष्टी करतोय. नक्की. आणि कसं विशारद ओरिएंटेड आणि तसं शिकणं, अभ्यासक्रमातनं शिकणं, त्यापेक्षा उलट मी जे ऑलरेडी शिकतोय ते जास्त मला बरंच त्याच्यातनं म्हणजे व्हॅल्यूज वेगळ्या शिकायला मिळतात. परफॉर्मन्स ओरिएंटेडच शिकायला. सगळ्यांनी आम्हाला कधीच असं आपल्या बेसिक ठरलेल्या स्टाईलने शिकवलं नाही की आधी अख्खी गत वाजवायची, मग 2 आलाप वाजवायचे, 2 ताना वाजवायच्या, असं काहीच नाही. सुरुवातीपासून जे काही होतं ते परफॉर्मन्स ओरिएंटेड, की सगळ्यांनी एक फ्रेज वाजवली एखाद्या रागातली की ती तुम्ही फॉलो करायचा प्रयत्न करा, मग सर पुढची वाजवतील, असंच. म्हणजे त्याच्यातनंच ह्या सगळ्या गोष्टी कसं परफॉर्मन्स करायचं आहे, म्हणजे या पद्धतीनेच ते शिकत गेलो. आणि राग वगैरे पण असं या परीक्षेचे म्हणून आता एवढेच राग घेऊया आपण, पुढचा घेऊया नको, असं काहीच नाही. मी सांगतो काय की गुरुजींनी शिकवताना मला असं शिकवलंय की या लेवलचा म्हणून हाच राग तो राग नाही वगैरे, असं काहीच नाही. त्याच्यामुळे प्रचंड भांडार असं एकदम अगदी उघडं होतं. म्हणजे तो क्लासच चालायचा, प्रत्येक क्लास ही मैफिल असायची लिटरली. म्हणजे लिमिट नसायचं की 8 ते 10 क्लास आहे तर 10ला संपलं जायची काही शाश्वती नाही. म्हणजे रात्री मी 12 साडेबारा वाजता आलेलो आहे घरी, सरांचा मूड लागला की झालं मग. आणि मी तबला हा थोडाफार मला येत असल्यामुळे ना, मी इनफॅक्ट सरांसोबत तबल्याच्या साथी केलेल्या आहेत क्लासमध्येच, जेमतेम. आपल्याला काय, म्हणजे माझा तबला असा आहे की एखाद्या मैफिलीला तबलची नाही आलं तर ती वेळ मारून नेऊ शकतो, तेवढा माझा तबला आहे. त्याच्यामुळे उलट ती मजा यायची. म्हणजे नाही, आणि मी तुला सांगू का, ही कधी पण खूप चांगली गोष्ट असते. म्हणजे मी ही गोष्ट स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे की म्हणजे वडील पण आम्हाला गाणं शिकवताना पण नेहमी सांगायचे, तुम्हाला तुमचे ठेके स्वतःला वाजवता आले पाहिजे. म्हणजे वीणाताई सहस्त्रबुद्धींना पण मी हे स्वतः बघितलेलं आहे, त्या डग्ग्यावरती ठेका धरून तुम्हाला बंदिश शिकवायच्या. तर त्याच्यामुळे काय होतं की धा कसा वाजतोय, म्हणजे हे प्रत्येकाला, आणि तो तालाचा अंदाज. म्हणजे वडील पण नेहमी सांगायचे की तुम्हाला घड्याळ कसं डोळ्यासमोर दिसतं ना, तर तसं ते म्हणाले की तुम्हाला ते आवर्तन असं डोळ्याच्या समोर गाताना दिसलं पाहिजे की आता 7व्या मात्रेत चाललोय किंवा आता पुढची मात्रा चालली. तर ते गाणं मग ते आवर्तन भरण्यातही आपल्याला आनंद मिळतो, किंवा ती गणितं कळत जातात त्याची. ती आई करायची, साऊंड मिळत. हो, मशीनवरचा तो 10 ऐकणं आणि लाईव्ह मधलं 10 ऐकणं, कारण असं गडबड होते. मशीनमध्येच रियाज केलेल्यांना जेव्हा लाईव्ह अकंपनीमध्ये जो संवाद साधतो जेव्हा तबला, तेव्हा ते असं होतं की अरे बापरे काहीतरी चुकतंय आपलं, असं जे होतं
तर ते स्वतः तबला वाजवून त्याच्याने ताल पण पक्का होतो नक्कीच. आपल्या स्वतःचा, त्याच्यामुळे ती बाजू तालाशी खरं- मैत्री होते अगदी म्हणजे ती भीती खरंच. वाटत नाही हो. की याच्यामध्ये काही वाजवताना म्हणजे त्याच्यामुळे अगदी कुठूनही सुरुवात केलेली म्हणजे कॅल्क्युलेशन असं आहे, आपण म्हणतो ना उपज उपज की खरंच हा आहे. याच्यावर असं काहीतरी केलं की सम हो, येते किंवा हो. काय, तर ती तबलची त्यावेळेला काहीतरी त्याच्या वेगळ्या मूडमध्ये जरी असेल हो. तरी सुद्धा ती तो भरणा त्याने केलेला असतो तो मूळ लय उलट तो त्याची आपली रंगतच गाणं- वाढवतो. हां, हां. ते असं होत नाही की त्याने काहीतरी जस्ट वेगळं तिटं काहीतरी वाजलं भलतीचकडे म्हणून हां. आपण गडबडलो, असं होत नाही. असं होत ती नाही. मैत्री होते, त्या साऊंडची मैत्री होते चांगली. खरंच आहे. ते मला फायदे नक्कीच झाले म्हणजे तबला क्या बात है. आणि हे सगळं साथसंगत केल्यामुळे. आणि मग तू परत मग त्याच्यानंतर तू मेडिकलला गेलास, पण मग तोही क्षेत्र जसं मी तुला आत्ता म्हटलं की भयंकर वेळ खाणारं आहे. नक्कीच. तर ते आणि हे सगळं कसं तू मॅनेज केलं? म्हणजे 24 तास तुलाही होते, आम्हालाही होते. आम्ही पण म्हणजे मी पण विचारलं आपण का डॉक्टर झालो आता? त्याचं असं आहे की म्हणजे मला ॲडमिशन मिळाली नाशिक युनिव्हर्सिटीमध्ये, संगमनेरचं एक कॉलेज आहे, बरं. SMBT डेंटल कॉलेज तिकडे. त्याच्यामुळे माझं हे फिक्स होतं की आता मला जी काही 5 वर्ष आहे तिथे हॉस्टेलमध्ये राहून ती काढायची. तसं नाही की सकाळी गेलो संध्याकाळी घरी हो, आलो आणि हो. रियाज केला. त्याच्यामुळे माझ्याकडे 2 ऑप्शन होते, एक तर मी हार्मोनियम घेऊन जाऊ किंवा बासरी घेऊन जाऊ. तर म्हटलं बासरी वाद्य त्यातल्या त्यात सेफ आहे, फार फक्त मित्रमंडळी वगैरे वाजून बघतील, नाही जमते म्हणून देतील. हो. हार्मोनियम वगैरे घेतल्यावर कोणीतरी वाट लावतील हा, इथे त्याची. बस बाबा, त्याच्यावर असं काहीतरी नको व्हायला. हो. त्याच्यामुळे तो एक माझा प्लस पॉईंट होता की एकदम बेस्ट फ्लुटच घेऊन गेलो की म्हटलं कोणी वाजून बघा, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही परत माझ्याचकडे द्याल, त्यामुळे मला माझा रियाज करता येईल. आणि तिकडे एक शंकराचं मंदिर होतं, अगदी रस्ता क्रॉस केला की तिकडे एक शंकराचं मंदिर होतं. मग तिकडे मी पहाटे जायचो, एक 6 क्या वाजता बात आहे. वगैरे असा, आणि ते पिंडीजवळ तो नॅचरल रिव्हर वगैरे मिळायचा. हा, हा, ते हा. पुजारी पण मला सांगायचे की नंतर तू येत जा, छान वाटतंय तिकडे, असं माहोल कोणीच नसायचं. हा, हा. आणि गावातली पहाट ही वेगळीच असते. आपल्याला अरे. शहरात एक तर असं ओपन काही नसतं, बिल्डिंगच असल्यामुळे कुठून तरी कोपऱ्यात सूर्य उगवला की गायब पण होतो हो, हो, हो. बिल्डिंग मध्ये. तर तसं गावातलं म्हणजे आमचं कॉलेज आणि बाकीचं मोकळं होतं वा. बऱ्यापैकी, आणि मंदिर होतं ते. बरं. त्याच्यामुळे तिथे जायला इतकं ते प्रसन्न वाईब्स असायचे. आणि मग तेव्हा गुरुजींनी पण सांगितलं होतं, म्हटलं तू जेव्हा जेव्हा घरी येशील त्या वेळेचा तू क्लास अटेंड कर. बरोबर आहे. म्हणजे असं काही आपलं तर रुटीन राहिलं नाहीये बरोबर की आहे. तू असं म्हणजे तेवढा वेळ देऊ शकत नाही, तुझं कॉलेज आहे सगळं आहे. त्याच्यामुळे 1-1.5 महिना किंवा 2 महिन्यात एकदा आलो घरी आलो की जेव्हा असेल तेव्हा जो क्लास असेल त्यावेळेला मी तो अटेंड करायचो. अच्छा. मग तिथून ती शिदोरी घेऊन मग त्याचा रियाज असा मंदिरात चालू असायचा माझा. क्या बात आहे. त्याच्यामुळे ते माझं म्हणजे बऱ्यापैकी. शंकराच्या आणि तिथे साक्षीने. कसं आधी ही सगळी काय म्हणतात त्याला, मोबाईल आणि हे ते ना अगदी तेव्हा 6600 वगैरे मोबाईल होते. हो, हो, म्हणजे तेव्हा हो. ते व्हॉट्सअप आणि हे ते आजकाल मी खरंच म्हणतो ना, आजच्या या पिढीचं खूप कठीण आहे. म्हणजे हो. एवढी डिस्ट्रॅक्शन्स आहेत कोणत्याही क्षेत्रात पुढे हो, जाण्यासाठी. हो. आपण साधा मोबाईल घेतला की त्याच्यात 2 तास 3 तास कसे जातात आपल्याला कळत खरंच आहे रे. त्याच्यामुळे तेव्हा ते काही नव्हते. त्यामुळे बासरी हेच एक माझा काहीतरी एक मनोरंजनाचं साधन होतं. खरंच त्यामुळे तो आपसूक केला जायचा रियाज. म्हणजे रियाज म्हणून मी कधी केला नाही. म्हणजे अजूनही असा काही डिसिप्लिन माझ्यात अजिबात नाहीये की खरं तर रियाज त्या वेळेला असा हो, रेग्युलर हो. केला गेला पाहिजे, पण माझ्या या व्यापामुळे तसं जमत नाही. पण मूड झालं की बासरी वाद्य असं पटकन घेता येतं. हो. त्याच्यामुळे हाच मला तो कॉलेजच्या याच्यामध्ये फार फायदा झाला की पटकन बासरीची बॅग आणि तुला अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशनचा पण खूप फरक पडला असेल ना? प्राणायाम होतो ना, हो. म्हणजे आपसुकच प्राणायाम हो, होतो. त्याच्यामुळे हो. जर सकाळी तो रियाज केला तर त्याच्यानंतर काय म्हणजे आमचं प्रिपेरेटरी लीव्ह असायची, म्हणजे ती एक 2 महिन्याची किंवा हो, 1-1.5 हो. महिन्याची अशी सुट्टी की त्याच्यात अभ्यास करायचा आहे. तेव्हा तर मी आवर्जून जायचो प्रत्येक दिवशी, अच्छा. की असं सकाळी जायचं तिकडे. आणि त्याच्यानंतर जो अभ्यास इतका लक्षात राहायचा, कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे 3 तासाचा अभ्यास 1.5 तासात झालाय, बरोबर आहे. असं तो नक्कीच फरक पडतो. कारण वा. तेव्हा सगळं सुरांच्या माध्यमातून केलेली, आता योगांमध्ये पण कितीतरी सांगतात ते हो, हो. सांगीतिक योग जे असतात ते खूप जास्त पॉवरफुल असतात, हो, म्हणजे शक्तिशाली असतात खूपच. तर ते त्याचा मला खूप फायदा झाला म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने क्या सुद्धा. बात आणि है. खूप आत्ताही खूप कॉम्प्लिमेंट करते हो. की माझं इथे पेशंट म्हणजे फक्त मी पेशंट्स बघत चाललो असतो हा. तर मग ते असं मोनोटोनच चालू असतं काम की हो. पेशंट करतोय, घरी येतोय, त्यांच्या अर्थात ते पण एक वेगळं एक आनंद आहे नक्कीच. हो, आपण हो, हो. दुखणं पेशंटचं दूर करतोय आणि किंवा बरोबर आहे. पेशंट असं म्हणजे मे बी प्रत्येक वेळेला सांगत नाही, पण त्यांच्या एक्सप्रेशन मधनंही आपल्याला ते कळतं की दुखणं बरं झालंय. हो. तर ह्या सगळ्या गोष्टी पण खूप आनंद देऊन जातात, अपार्ट फ्रॉम तुमचं नॉर्मल जे काही चालू आहे काम हो. त्याच्यामध्ये. पण ते सुद्धा मध्ये संगीत वगैरे त्याच्यामध्ये हे इतकं कॉम्प्लिमेंट करतं की तो जो काही कामाचा ताण आता सगळ्यांनाच असतो, हो. त्याच्यामुळे तो सुद्धा आमचा जो काही डॉक्टरच्या याचा लेवलचा जो काही ताण असतो तो सगळा असा अगदी काही क्षणामध्ये तो असा निघून जातो की बासरी घेतली आहे, कारण तुझ्याकडे येणारे पेशंट्स तुझ्याकडे काही रादर मला सगळ्याच डॉक्टरांचा याच्या बाबतीत खरंच एक धन्यवाद द्यावेसे वाटतात. माणूस प्रत्येक आलेला फक्त कंप्लेंटच घेऊन अगदी, येतो अगदी. आणि चांगला झाल्यावरती त्यांना सांगायला येणार नाही तो. अगदी. पण काही दुखलं की 100 वेळेला त्याला फोन करून तो रडायला तुमच्याकडे येतो. अर्थात आपणही माणूस आहोत, आम्ही जात असू. नक्कीच.
पण गाणं ही किंवा संगीत ही आपली अशी गोष्ट आहे की तो त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंदच दिसतो त्याच्यात. नक्कीच है नक्कीच. ना? आणि बासरीसारखं वाद्य एस्पेशली असं आहे ना की ते एकतर कोणत्याही जॉनरमध्ये म्हणजे बासरीचा आवाज म्हणजे काही काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असे आहेत हो. की त्या जॉनरमध्ये सुटच होत नाही. म्हणजे कितीही चांगला वादक असला हो, हो. तरी सुद्धा एखाद्या विशिष्ट जॉनरमध्ये त्याने काहीतरी त्याचं वाजवलं तरी ते थोडंसं खटकतं. तसं हो. बासरीचं शक्यतो खटकत नाही नाही असं मला खटकत, वाटतं. हो. म्हणजे कुठल्याही जॉनरमध्ये, कारण आपण आता बघतोच आहे हो बासरीचा स्कोप आपण म्हटलं तर किती वेगवेगळ्या याच्यामध्ये बासरी कुठेही अशी छान मर्ज होऊन जाते. मर्ज होऊन जाते. त्याच्यामुळे म्हणजे पाण्यासारखी आहे ती, तिला अगदी, जो अगदी. रंग द्याल त्या रंगात ती नक्कीच, खोलून दिसते, नक्कीच. असं आहे ते. आणि हल्ली आता मला असं वाटतं तू फ्युजन किंवा असं पण काही प्रयोग केले आहेस किंवा तुला आवडतं करायला असं काही? नक्कीच. म्हणजे असं झालं होतं एक आमचं ना एक स्वत्व म्हणून एक संस्था आहे बरं. जे ठाण्यामध्ये बरीच कार्यरत आहे. त्यांचे बरं. भालेगाव म्हणून ते खूप त्याचे ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत. अरे वा. तर खूप आधी असं जॅमिन वगैरे व्हायचं. त्या जॅमिनचा प्रकार असा असायचा ना की असा कीबोर्ड आणि ड्रमर म्हणजे त्यांचे सोलो परफॉर्मन्स वगैरे झाल्यानंतर ऑडियन्स मधला कोणी म्हणजे ते एक सर्क्युलर मोशनमध्ये की एखादा गिटारने काहीतरी एखादा पीस वाजवला हा, हा. त्याच्यानंतर ऑडियन्स मधला कोणाला तरी काही सुचलं तर तो सरळ येऊ शकतो स्टेजवर, तो वाजवू शकतो गिटार. अच्छा. त्याने गिटार ठेवायची, लूप चालूच आहे हा एक, असं थांबत नाहीये. जॅमिनचं जे काही सर्कल आहे, बरं. जो काही लूप आहे तो चालू आहे, त्याने फक्त यायची आणि त्याचा काहीतरी एखादा पार्ट प्ले करायचा. अरे वा. मग दुसऱ्याला कोणीतरी असं. तसंच आहे कीबोर्डच्या बाबतीत, फ्लूट असेल काय असेल असं. तर त्या प्रकारच्या फ्युजनमध्ये जे काही संगीत तयार व्हायचं. काही कोणी म्हणजे वेस्टर्न काहीतरी चालू आहे त्याच्यामध्ये एखादी क्लासिकल बंदिश काहीतरी वाजवतोय कोणतरी, त्याचा एकदम फ्लेवर वेगळा. वा. किंवा हे नॅचरल फ्युजन म्हणजे काहीही अनप्लॅन्ड म्हणतो आपण तसं. बरोबर आहे. तर ते सगळे प्रयोग नक्कीच म्हणजे केलेले आहेत आणि खूप मजा आली त्या क्या सगळ्या बात आहे. गोष्टी करताना. म्हणजे तेव्हापासनं बऱ्याच गोष्टी अशा केल्यात की काही कीबोर्डिस्ट आणि यांच्यासोबत की त्यांचं जॅज वगैरे चालू असतं नाही. आणि हे आमचे गुरुजी सुद्धा करतात खूप. हो हो. ते तर बाहेरच्या देशात जाऊन वगैरे फ्रान्समध्ये वगैरे त्यांनी काय काय हे सगळे प्रयोग केलेले आहेत. आणि बरोबर. म्हणून आमचा बासरी उत्सव जो असतो हो. त्याच्यामध्ये तर हे अगदी प्रामुख्याने होतं हो. कंपोजिशन्स. आणि काय होतं की एक छान गुरु असेल ना, म्हणजे त्यांचे पण बघितलं आपण की खूप वेगवेगळ्या स्टेजवरती आणि खूप नवीन लोकांना फ्लूट कशी जास्तीत जास्त आवडेल. नक्कीच. कारण त्यांनी जो प्रयोग केला आहे 100 लोकांना स्टुडंटना बसवून, त्याच्यामुळे आत्ताच्या आपल्या त्या इंटरव्ह्यूमध्ये पण त्यांनी सांगितलंय की बासरीचा हा गड आहे अगदी. नक्की नक्की. तर इतकं मोठं काम केलंय की म्हणजे प्रत्येकाला ती बासरी कशी आवडेल. त्यांचं मिशनच आहे असं हो. म्हटलं तर की बासरीवाद्य प्रत्येकाला माहिती तरी आहे म्हणजे बऱ्यापैकी. हो. म्हणजे सगळ्यात जास्त म्हणून आपण पॉप्युलर आहे, पण ते वाजवताही आलं पाहिजे. म्हणजे आनंद जो वाजवण्यात मिळतो तो सगळ्यांना मिळाला पाहिजे. बरोबर आहे. हे ऍक्च्युली त्यांचं असं मिशन असल्यामुळे ते त्यासारखंच ते अगदी एका ध्येयाला असं अनुसरून काम करतात. राईट. आणि त्याच्यामुळेच त्यांचेही गुरुजी म्हणजे पद्मविभूषण हो, पंडित हो. हरिप्रसाद चौरासिया त्यांनीच ठाण्याला असं वेणुगड असं नाव देऊन टाकलं सगळं. क्या बात आहे. कारण इतके बासरीवादक आहेत हो, ठाण्यामध्येच. आणि त्यामुळे आम्ही हा जो काही बासरी उत्सवचा जो आता मी त्याचा सहभाग आहे हो. माझा त्याच्यामध्ये, तर हा जो काही प्रयत्न करतो त्याच्यामध्ये शास्त्रीय आणि उपशास्त्रीय म्हणजे वेस्टर्न हो हो याचा जो काही तो मिलाप इतका छान जुळून त्याच्यानुसार या कंपोजिशन्स गुरुजी स्वतः बांधतात हो. आणि ते असं करून घेतात सगळ्यांकडनं. तो माहोल एक वेगळाच असतो. तर तेच मी तुला आत्ता सांगत होते की त्याच्यामुळे ना त्यांच्या व्हिजनमुळे आपल्याला पण कितीतरी क्षेत्र काम नक्कीच. करायला मिळतं आणि ते आवडायला लागतं. ते डायमेन्शन्स खूप वेगळी खूप open होतात. मिळतात की वेगवेगळ्या ठिकाणी. आता तू पण स्वतःच्या कार्यक्रमांच्यासाठी पण तू बऱ्यापैकी बिझी असतोस आता. तर तुला असे लक्षात राहतील असे काही कार्यक्रम किंवा तिथला काही अनुभव? गुरुजींसोबतच असं मी म्हटलं ना, आता माझं रेग्युलर शिक्षण तर त्यांच्याकडे होणं शक्य हो. नव्हतं. त्यामुळे मी पण जे काही शिकलोय आणि जसं म्हणतो ना आपण की आधी जसं म्हणालो हो. तसं की गुरूंचं महत्वच म्हणजे वेगळं आहे. वेगळंच आहे. म्हणजे त्यांनी मला असं डायरेक्टली शिकवण्यापेक्षा म्हणजे इतकं की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून की एखाद्या प्रोग्रामला वगैरे जायचंय तर मला सोबत घेऊन जाणार आणि त्याच्यामध्ये तू गाण्याचं जे काय असं तू लीड घेऊन वाजव त्याच्यामध्ये जे काय असेल ते. आणि साथसंगतीला ते बासरीवर मला बसवायचे. बरं. त्याच्यानं हे स्टेजवरचं जे काही शिकवणं होतं हां. हे वेगळ्याच लेवलचं. म्हणजे अगदी. क्लासमध्ये तुम्ही किती त्याच्या मागे बसून नाही. म्हणजे आपण डायरेक्ट लाईव्ह साथ करतोय. तर या सगळ्या गोष्टींनी खूपच शिकायला मिळालं मला. हो. मला सांग हिमांशू की आता आपण म्हणजे तुला मिळणाऱ्या छान शिक्षणाच्या बद्दल किंवा गुरुजींच्या बद्दल सगळं बोललो. अजून तुला या क्षेत्रामध्ये अजून असं काय करावं असं वाटतंय का नवीन, की जे तुझं असं मनात स्वप्न आहे की हा मला हे करून बघायचं आहे आणखीन असं काहीतरी? तसं म्हणजे मला कसं आहे ना, आता गुरुजींकडनं शास्त्रीय संगीताचे तर धडे मिळतातच आहेत हो. नक्कीच. पण माझं स्वतःचं लहानपणापासूनच एक अट्रॅक्शन आहे ते म्हणजे सुगम संगीत आहे. बर.
की शेवटी सुगम संगीत अगदी सामान्य लोकांपर्यंत पोचतं. हो की शास्त्रीय संगीत अशा लोकांना ऐकायला जड जातं, पण सुगम संगीत अगदी रिक्षामध्ये असो किंवा अजून कुठेही अशा छोट्याशा स्टॉलमध्ये ते वाजवलं जातं. हो त्याच्यामुळे त्याचं आकर्षण नक्कीच आहे आणि त्याच्यात मला पुढे नक्कीच जावंसं वाटतं. म्हणजे दोन्ही, मला असं काही रेस्ट्रिक्शन काहीच नाही आहे की फक्त क्लासिकलच प्रोग्राम वाजवायचे आहेत किंवा फक्त सुगम प्रोग्राम, असं काहीच नाही आहे. पण मुळात ते अट्रॅक्शन थोडंसं जास्त आहे, कारण तिथे तुमचा सेन्स खूप महत्वाचा आहे. हो की तुम्हाला 1 सेकंदाचा किंवा 5 सेकंदाचीच जागा आहे आणि त्याच्यात तोच पीस वाजला पाहिजे. जसं आपण क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये म्हटलं की स्लिपचा कॅच येतो, तो एखादा पीस म्हणजे सुटला की सुटला, तुम्ही त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा करू शकत नाही किंवा काहीच नाही. आता पुढचा बॉल बघायचा, तो कॅच येतो, म्हणजे पुढची संधी बघायची का ती जागा माझी व्यवस्थित वाजली पाहिजे. बरोबर आहे. शास्त्रीय संगीतामध्ये कसं तुम्ही सेट होऊ शकता, म्हणजे तुम्हाला आलाप वगैरे हो, म्हणजे अगदी गायकांच्या बाबतीतही होतं ते की पहिला 6 वगैरे लावून सेट होतो आपण व्यवस्थित, आपली सगळी इंद्रिय वगैरे कॉन्सन्ट्रेशन आपलं होतं, त्याच्यानंतर मग आवाज तापत जातो किंवा काय. इथे कसं तुम्हाला डायरेक्ट तेवढा पार्ट प्रेझेंट करायचा आहे. आणि मला त्या बाबतीतच माझ्या दादा गुरुजींचं फार नवल वाटतं. म्हणजे त्या काळात जसं शास्त्रीय संगीतात त्यांनी बासरीची लेवलच काहीच्या काही वरती नेऊन ठेवली आहे. म्हणजे त्याच्या आधी अगदी अगदी म्हणजे नक्कीच पन्नालाल घोष आहेतच, पण त्यांनी सुद्धा त्यांचा जो काही प्रवास, म्हणजे म्युझिक शॉपमध्ये गेल्यानंतर कुठलीही अशी सीडी काढली अशी की त्याच्यावर 90% तर मी म्हणेन की गुरुजींचंच नाव आहे, की त्यांची कोणत्याही रागाची सीडी म्हटली तर. म्हणजे असं नाही आणि फक्त की क्लासिकल मध्येच त्यांनी काम केलंय. म्हणतात तर लाईट म्युझिक मध्ये आता हिरोची धून किंवा अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्या पण म्हटलं तर वाजवल्यात कोणी तर गुरुजींनी वाजवल्यात. आता आमचेच गुरुजी सांगतात त्यांचे ते एक्सपिरियन्स की असे वाजवून मोकळे व्हायचे ते, म्हणजे एका वेळेला म्हणजे त्यांना असं टेक आणि हे ते, आणि त्या वेळेला डिजिटल आपलं साऊंड इंजिनिअरिंग तेवढं पुढे नव्हतं, पण त्याही ह्याच्यामध्ये उलट इतक्या फीलने ते वाजवायचे, पटकन वाजून पुढे जायचे आणि असं. म्हणजे तो पीस आपल्याला आत्ता बसवायला इतके महिने जातात किंवा काहीतरी तो फील मिळू शकत नाही. म्हणजे त्यांनी याही सुगम संगीतामध्ये इतकं सगळं काम करून ठेवलंय. त्यामुळे म्हणण्याचा उद्देश असा आहे की सुगम संगीत हे म्हणजे तुमची T20 आहे. बरोबर आहे. तुम्हाला तिथे षटकार चौकार मारता आलेच पाहिजेत पटकन, तर ते करोया मरो तिथे तुम्हाला दोनच गोष्टी नाही काही की मी थोडासा आधी वाजवून घेतो मग तो पीस आला की वाजवतो, नाही. बाकीच्या ह्याच्यामध्ये फ्लूटचा आवाज अपेक्षितच नाहीये, फक्त तेवढ्याच ह्याच्यामध्ये तो पीस अपेक्षित आहे, तर तिथेच तो वाजला पाहिजे. त्याच फोर्सनी त्या फीलने. मुळात टेक्निकली वाजेल सुद्धा, पण त्या फीलने वाजवणं वगैरे. त्याच्यामुळे आता लाईट म्युझिकला जे काही वाजवत आहेत त्यांचं मला खूप अप्रूप आहे. म्हणजे त्या गोष्टींमध्ये माझं नक्कीच अट्रॅक्शन किंवा त्याच्यात मला पुढे नक्की अजून जितकं पुढे जाता येईल तेवढं करायचंच आहे. आणि शास्त्रीय संगीतात तर नक्कीच गुरुजींचा आशीर्वाद आहेच, त्याच्यामुळे ते सुद्धा माझा प्रवास चालूच आहे. आता आपण बोलताना जसं एक उल्लेख तू केलास की तुला सुगम संगीतात पण तुला काही तेवढं जे परफेक्शन आहे ते तू करण्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करतोस किंवा त्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टी करण्याच्यासाठी तू धडपड करतोस तिथे, किंवा क्लासिकलमध्ये पण तुला ह्या सगळ्या ज्या संधी येतात, किंवा जसं मला आता अजून एक तुला उल्लेख आठवला की तू मगाशी म्हणालेलास की घरगुती आम्ही अगदी छोट्या सतरंजी टाकून जे काय आपल्या बाहेरच्या हॉलमध्ये बैठका व्हायच्या. तर तुला काय वाटतं की आता जेव्हा जी ही मुलं नवीन आता येत आहेत किंवा जी शिकत आहेत, तर त्यांना पण हे असं ह्या अनुभवांची किती गरज वाटते तुला? अशी खूपच जास्त. म्हणजे स्टेज फिअर हा जो काही प्रकार आहे ना, तर हा तुम्ही डायरेक्टली मोठ्या व्यासपीठावर परफॉर्म केलं तर तिथून तो जाणं म्हणजे खूप मुश्किल आहे. इनफॅक्ट त्याच्यापासून परावृत्त होऊ शकतो की त्या भीतीने, की त्याच्यानंतर कॉन्फिडन्स पूर्णपणे संपू शकतो. उलट या सगळ्या गोष्टींना डेव्हलप होण्यासाठी छोटेखानी इन्फॉर्मल स्टेजची फार जास्त आवश्यकता आहे. त्याच्यातनंच ही डेव्हलपमेंट होऊ शकते. तुम्ही कोणताही प्रोग्राम जाहिरातीच्या स्वरूपात घेतलात तर त्याची एकदा ॲडव्हर्टाइजमेंट झाले किंवा काय मग लोक आले, मग तेवढा तरी त्याच्यात व्यावसायिकपणा आला, या सगळ्या गोष्टींमध्ये ते साध्य होऊ शकत नाही. त्याच्यामुळे छोटेखानी मैफिलींचं खूप जास्त महत्त्व आहे. जसा आता स्टुडिओ आहे हा, की एवढा सुंदर, त्याच्यात 100-150 माणसं आणि फार म्हणजे आपण म्हणतो ना साऊंड प्रूफ स्टुडिओ असल्यामुळे कुठलाही डिस्टर्बन्स नाही, काही नाही, आणि व्यवस्थित तिकडे मैफल होऊ शकते. आणि दुसरं मला या छोटेखानी मैफिलीचं असं वाटतं महत्त्व, की आता जमाना सगळा फॉरवर्ड झालाय, लोकांचा ऐकायचा पेशन्स फार कमी होत चाललाय. म्हणजे पूर्वी सवाई गंधर्व पुण्यामध्ये व्हायचं, जे रात्रंदिवस चालायचं, त्याच्यामध्ये 3-3, 4-4 तास एक राग गायला जायचा. आता तेवढा पेशन्स लेवल राहिली नाहीये लोकांची. त्या 3 तासामध्ये 3 किंवा 4 आर्टिस्ट हे करायचे. त्यामुळे आर्टिस्टचंही ते समाधान होत नाही की एखादा राग मला मांडायचा आहे पण आता वेळेची कमतरता असल्यामुळे मला तेवढंच वाजवायचंय. त्यावेळेला अशा मैफिलींचा फार उपयोग होऊ शकतो की फक्त एका रागाची मैफिल केली आपण, की वेळेचं बंधन नाहीये, त्याच्यामुळे तो आर्टिस्ट अगदी खुलून. आणि जेव्हा वेळेचं बंधन नसतं ना, तेव्हा माझ्या मते
कोणी आर्टिस्ट असेल बरोबर तो आहे. इतका छान त्याचं म्हणजे त्याचं त्याला सुचत जातं. म्हणजे बरोबर हा पण आहे. एक एक्सपेरिमेंट आहे हो. की नुसतं गात सुटलाय हो. आणि काहीतरी वेळेचं दरवेळेला ते घड्याळ त्याला दिसतंय समोर हो, की हो. मला आता आता संपायचं आहे, शेवटची 5 मिनिटं किंवा शेवटची 10 मिनिटं याचं जेव्हा बंधन नसतं ना तेव्हा तो फक्त त्याच्या त्या विश्वामध्ये रमलेला असतो आणि जेव्हा तो रमतो तेव्हा प्रेक्षकांनाही तो घेऊन जातो त्या बरोबर आहे. विश्वामध्ये. त्याच्यामुळे छोटेखानी मैफिलीचं आणि ना अनन्य तिथे जो साधारण. संवाद जो साधला जातो ना नक्कीच. रसिक आणि ह्याच्यामध्ये, म्हणजे मी तुला एक छोटासा अनुभव सांगते. इथे आपण एक अशोक पत्की सरांची आपण एक इथे वा. मैफिल केली होती. 2 तास झाला, कार्यक्रम संपल्यावरती त्यांनी नमस्कार, भेटू परत नंतर, ह्याचा अर्थ की आता संपलाय कार्यक्रम. लोक हलायला तयार नाही आमच्या या हॉलमधले. नक्कीच. तर मग शेवटी ते गमतीने म्हणाले, अहो नमस्कार, याचा अर्थ कार्यक्रम संपला आणि आता आपण निघायचं, असा त्याचा अर्थ होतो. पण लोक म्हणाले की अहो नाही, आम्हाला आणखीन इतकी ऐकायची मजा इच्छा येते आहे, आणि हो. अजून आणि मग जे त्यांनी परत हार्मोनियम सरसावून जे ते म्हणाले, थांबा आता मला पण खूप मजा येते, मी तुम्हाला असे काही छान किस्से किंवा काही छान गोष्टी मी तुम्हाला ऐकवतो. आणि त्याच्यानंतरची जी मैफिल रंगली ती म्हणजे अजूनही ती मोठ्या व्यासपीठावर पण लोकांच्या असं होत नाही. नाही होत. तिकडचे वन्समोर पण असे कृत्रिम वाटतात बऱ्याच वेळेला. हो, हो. की ह्या गाण्याचं एक 2-3 तानं आल्यात मग वन्समोर मिळणं हे स्वाभाविक आहे किंवा असं. हा. त्याला तेवढी मजा नाही जी छोटेखानी मैफिलीमध्ये हा. याची रसिक श्रोत्यांची दाद पण इतकी अशी अचानक आलेली असते ना, हो, हो. त्याने तो आनंद जास्त मिळतो. म्हणजे मला अर्थात. आठवतं काय गच्चित प्रोग्राम मी केला होता म्हणजे छोटेखानी मैफिलीचा विषय हा, म्हणून. हा, हा. तर तेव्हा काहीतरी केव्हा तरी पहाटे गाणं चाललं होतं. तर त्यावेळेला काहीतरी मी चुकून वाजवली गेली काहीतरी व्हरायटी आणि ऑडियन्स म्हणजे मी इथे हार्मोनियम वाजवत होतो, इथे पहिला श्रोता बसलाय मांडी घालून. हा, हा. त्याचा हात असा आला, क्या बात आहे असं वगैरे. म्हणलं आम्ही दचकलो होतो इतकं म्हणजे लोक याच्यात तल्लीन झालेली असतात त्या हो. याच्यामध्ये. ते तो अनुभव छोट्या मैफिलींमध्ये नक्कीच छान स्वरूपात घेता येतो. हो. म्हणजे मी असं कम्पॅरिझन म्हणून म्हणत नाहीये, पण तिथे त्या लेवलला जे स्टेज फेअर वगैरे गेल्यानंतर ना तुम्ही जास्त कॉन्फिडेंटली स्वतःला प्रेझेंट करू शकता अर्थात. मोठ्या व्यासपीठावर, हे नक्की आहे. म्हणजे ज्याचा आपण म्हणतो जसं फिल्ममध्ये कोणाला काम करायचं तर म्हणजे नाटकाचा ज्याचा अनुभव दांडगा आहे हो. त्यांना पुढे काय म्हणजे त्यांना ह्या कॅमेराचं वगैरे काही जास्त किती टेक्निकल गोष्टी आल्या तरी त्याचं त्यांना जास्त भीती वाटत नाही, कारण नाटकामध्ये लाईव्ह सगळं केलेलं असतं त्यांनी. अर्थात. त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सोप्या जातात. तसंच आहे की तुम्ही आहे. मैफिलींमध्ये जितकं तुम्ही स्वतः सोलो परफॉर्म करता किंवा कसंही साथसंगत करता त्यामुळे तो स्टेज फिअर हा तुमचा निघून जातो. आणि ते छोटंसं व्यासपीठ जरी दिसायला छोटं असलं तरी फार मोठी तुमच्यामध्ये ती जडणघडण घडवली जाते त्याच्यामध्ये. अर्थात. आणि खूप शिकायला मिळतं तेवढ्या हो. छोट्या एक्सपिरियन्स वगैरे ना, की त्याच्यानंतर तुम्ही अगदी पुढे टीव्ही शोज असतील किंवा अजून कुठे काही तुम्ही वाटेल ते करू वाटेल शकता. त्या कारण प्लॅटफॉर्मला तुमच्यामध्ये ही शिदोरी घेऊन confidence, तुम्ही जाता. अर्थात. नक्कीच. म्हणजे मला पण नेहमी असं वाटतं बघ, 4 ओळीची बंदिश असते बघ आपली, पण त्याच्यामध्ये त्या गुरुजींनी आपल्या केवढं मोठं आपल्याला बळ दिलेलं असतं हातामध्ये, गळ्यामध्ये, की विजन, की नाही तुला ह्या तिहाईला टाळ्या पडल्या तर बघ, की ते आपल्याला ते डोक्यात ते वातावरण तयार असतं. की वडील नेहमी सांगायचे, अरे अशी ही दुसरी अंतऱ्याची ही ओळ अशी गा, नाही तुम्हाला लोकांनी वावा. तर ते वा आलं की मी अशी नकळत वडिलांकडे बघायचे की हां हे मला सगळं माहिती होतं. कारण डोक्यातलं वातावरण तयार करण्याचे जे विजन आपल्या गुरूंना असतं ते आपल्या छोट्या डोळ्यांमध्ये नसतं. ते असं कधीतरी मला वाटतं. क्या बात आहे. आज तुझ्याशी गप्पा मारताना मला पण माझ्या खूप गोष्टी आठवल्या आणि मला असं वाटतं की ह्याच ठिकाणी मला असं वाटतं की तू आलास, इतक्या छान गप्पा मारल्या. म्हणजे आता मला असं रसिकांना मुद्दाम असं सांगावं असं वाटतंय की तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही इंजिनियर असा, कुठल्याही क्षेत्रातले असा, पण मी त्याच्यामुळे मी गाणं करू शकत नाही हे एक्सक्यूज आता राहणार नाही. आणि हे हिमांशूने आपल्याला करून दाखवलेलं आहे. सो थँक्यू सो मच हिमांशू. खरंच मला इतकं छान वाटतंय की तू आज आलास, इतक्या आपण मस्त गप्पा मारल्या. कारण कार्यक्रमाच्या गडबडीमध्ये मला असं वाटत नाही आपण एवढ्या कधी गप्पा मारल्या नक्कीच, असतील, नक्कीच. है ना. त्यानिमित्ताने. आणि आपला म्युझिक कहाण्याच्या ही करण्याच्या मागे एक महत्त्वाचा उद्देश असा आहे की ह्या पॉडकास्टमधनं किमान एक जण तरी त्याला एनर्जी मिळावी की मी हे करू शकतो, असा त्यांना विश्वास त्यांच्या ठिकाणी यावा. आणि हीच एक आमचा खारीचा वाटा आहे ह्या अभिजात आपलं शास्त्रीय संगीत नक्कीच. नवीन. तुझे बाकीचे सगळे एपिसोड्स बऱ्यापैकी मी बघितलेले आहेत. हो ना. तर मला तर खरंच तुझं कौतुक वाटतं. म्हणजे कारण नॉर्मली ह्या सगळ्या मुलाखत होतात ना, तर एखादा मुलाखत ज्याला त्या फील्डची माहिती नाही आहे
असा तो संवाद असतो. हो मुलाखत घेणारा तसा असतो, पण तुझ्यासारखी संगीतातली जाणकार जेव्हा दुसऱ्या कलाकाराचा संगीतातल्याच कलाकाराचा जेव्हा संवाद होतो हो तेव्हा तो अगदी असा मर्ज झाल्यासारखा आणि त्याच्यानं खूप काहीतरी तो देऊन जातो लोकांना, असं नक्कीच वाटतं. आता मी क्या काय तेवढा बात आहे. मोठा नाहीये की मी लोकांना काहीतरी काही उपदेश करीन किंवा काही करीन, पण नाही, ऍटलिस्ट काहीतरी actually दोन मोठा गोष्टी. असलाच पाहिजे असं नाही. मला काय म्हणायचंय, तुझ्याकडे हे कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे की तू डॉक्टर आहेस आणि म्हणजे तुझ्या फील्डमध्ये पण तू इतकं छान काम करतोयस, तसंच तू म्युझिकमध्ये पण त्याच उंचीचं काम करतोयस. म्हणजे असं नाही आहे की तू डॉक्टर आहेस म्हणून इथे तुझं बरोबर आहे. संगीतातलं मग काम प्रयत्न कमी माझा आहे. तोच असतो, है ना? नक्कीच. तर त्याच्यासाठी तू एक आदर्श म्हणून मी आज तुला इथे खास बोलवलं आणि या गोष्टीचं मला स्वतःला खूप कौतुक वाटतं की तुझ्याकडे ही काहीतरी नक्कीच खूप छान आणि वेगळी गोष्ट आहे. आणि हेच नवीन लोकांना पण कळलं पाहिजे. म्हणजे जी लोक नेहमी कारणं देतात ना की अरे मी हे करतोय म्हणून मी आता हे करणार नाही, तर ती कारणं कुठेतरी बंद होतील आणि आपल्या भारतीय संगीताचा प्रचार आणि प्रसार हा एक महत्त्वाचा धागा पकडून आम्ही ही सगळी सेवा म्हण आमची ही एक छोटीशी सोप्रानोसकडनं एक सेवा आहे ही, आणि ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. नक्कीच. तर त्यामुळे खूप खूप थँक्यू, तू आलायस. आणि परत मी तुला एक असं इन्व्हिटेशन देईन की ज्या तू हॉलचा आत्ता तू उल्लेख केलास, तर ह्या सोप्रानोसच्या हॉलमध्ये खरंच तुला आम्ही एक दर महिन्याला एक मैफिल करण्याचा आमचा एक मानस आहे. तर त्या शृंखलेत परत एकदा तुला आम्ही आमंत्रण देऊ. नक्कीच आवडेल. आणि तू मनसोक्त, त्यावेळेला आमची अशी इच्छा असते की एका आर्टिस्टनेच मनसोक्त वाजवावं. क्या म्हणजे बात जे तू आत्ता म्हणालास ना की घड्याळ पाहून अर्धा तास झालाय, आता दुसऱ्या आर्टिस्टचा वेळ आहे, असं न करता मनसोक्त 1.5-2 तास फक्त तुझी एक मैफिल असेल किंवा फक्त एकच मी म्हणेन ना आर्टिस्ट. की हार्डकोर जे ऐकणारे लोक आहेत ना, ते ह्या सगळ्या गोष्टी मिस करतात. म्हणजे हो आता त्यांना ते असं कुठेच मिळत नाहीये बघायला खरंच किंवा आहे. ऐकायला, तसा तो अनुभव घ्यायला. कारण सगळीकडे आणि म्हणजे आपसुकच म्हणजे 3 तासामध्ये जास्त आर्टिस्ट ऐकणं हेच ऑर्गनायझरचं हे असल्यामुळे हो हो त्याच्यामुळे त्यांना तो आनंद घेता येत नाहीये. त्यामुळे बरोबर असं आहे. तू जो तर काही उपक्रम म्हणून करतेस खूपच मला असं वाटतंय की एकाच खूपच आर्टिस्टला स्तुत्य आहे. आपण नक्की. छान 2 तास छान मनसोक्त ऐकावं, त्याचाच आनंद घ्यावा. तर त्या मैफिलीसाठी आम्ही तुला परत एकदा आमंत्रण देऊ. तेव्हा रसिक हो, या एवढ्या छान एपिसोडला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि याच्यासारख्या पॉडकास्टच्या माध्यमातून अजून भरपूर काही कलाकार येतील, त्याच्याकडनं असं भरपूर शिकण्यासारखं मिळेल. त्यामुळे त्याचा आनंद घ्यायला नक्की सज्ज राहा आणि पाहत राहा हा पॉडकास्ट. नवीन एका आर्टिस्टच्या बरोबर परत एकदा भेटूया. थँक्यू. धन्यवाद.